शासकीय मालकीच्या भूखंडावर बेकायदेशीर कब्जा करून बनावट कागदपत्रांच्या आधारे वीज कनेक्शन घेतल्याचा गंभीर आरोप करत तक्रारदार लक्ष्मी दहातोंडे यांनी जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार आणि नाशिक यांच्याकडे पुराव्यासह लेखी तक्रार सादर केली आहे। संबंधित मिळकत महाराष्ट्र शासनाच्या मालकीची असल्याची नोंद मालमत्ता पत्रकात स्पष्टपणे नमूद असतानाही सन 2023 मध्ये काही भूमाफियांनी त्या ठिकाणी तारेचे कंपाऊंड करून अतिक्रमण केल्याचा आरोप लक्ष्मी दहातोंडे यांनी केलाय। माझं नाव लक्ष्मी तिमथी दहातोंडे, राहणार मिशनवाडा। इम्रान पार्कच्या समोरील ही मिळकत महाराष्ट्र शासनाच्या मालकीची असून मालमत्ता पत्रकात स्पष्टपणे नमूद केले आहे। असे असताना देखील भूमाफिया यांनी सन 2023 मध्ये सदर भूखंडावर तारेचे कंपाऊंड करून बनावट अथवा चुकीचे कागदपत्र सादर करून वीज कनेक्शन घेतले। विशेष म्हणजे एकाच नावाने वेगवेगळ्या काळात 2 वेगवेगळे वीज ग्राहक क्रमांक घेतल्याचाही पुरावा आम्ही दिलेला आहे। या गंभीर प्रकरणात प्रशासनाची भूमिका संशयास्पद असून अशा गंभीर स्वरूपाच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याऐवजी केवळ नोटीस बजावण्याचा सोपा मार्ग स्वीकारण्यात आल्याने तसेच आमदार माननीय देवेंद्र फडणवीस मॅडम यांनी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे अधिकृत तक्रार केली असता स्थानिक प्रशासनाने केवळ औपचारिकता पूर्ण केली। यावेळी भूमाफिया यांचे राजकीय हितसंबंध व पैशाच्या जोरावर आपले कोणीही काही वाकडे करू शकत नाही या भावनेतून शासकीय भूखंडावर बेकायदेशीर कब्जा करण्याचे धाडस केले व प्रशासन भूमाफिया यांना वाचवण्याचा प्रयत्न करण्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे। हा प्रकार महाराष्ट्र शासनाच्या प्रतिमेला काळीमा फासणारा आहे। यामुळे भूमाफिया यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा होणे आवश्यक आहे। तक्रारदारांच्या निवेदनानुसार बनावट अथवा चुकीची कागदपत्रे सादर करून वीज कनेक्शन घेण्यात आले असून एकाच नावाने वेगवेगळ्या काळात 2 वेगवेगळे वीज ग्राहक क्रमांक घेतल्याचे पुरावे सादर करण्यात आलेत। त्यामुळे शासनाची फसवणूक झाल्याचा दावा करण्यात आलाय। या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर तात्काळ फौजदारी गुन्हा नोंदवावा अशी ठाम मागणी तक्रारदारांनी केली आहे। या गंभीर प्रकरणात स्थानिक प्रशासनाची भूमिका संशयास्पद असून गंभीर स्वरूपाच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याऐवजी केवळ नोटीस बजावण्याचा मार्ग स्वीकारण्यात आल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले। तसेच आमदार देवे आणि फरांदे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे अधिकृत तक्रार करूनही केवळ औपचारिकता पूर्ण केल्याचा आरोप करण्यात आलाय। तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार काही भूमाफिया राजकीय हितसंबंध आणि आर्थिक ताकदीच्या जोरावर शासकीय भूखंडावर बेकायदेशीर कब्जा करण्याचं धाडस करत आहेत आणि प्रशासन त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते। दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा पुढील कायदेशीर पावले उचलण्याचा इशारा तक्रारदारांनी दिलाय। प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक।